आपला ठेचा तयार झालेला आहे, नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि या ठेचामध्ये आपण वाटाणे वापरलेले आहेत, नक्कीच ट्राय करा. नमस्कार, आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही मिरची घेतली, मिरची कट करून आणि त्यामध्ये हे लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या थोड्याशा. आता ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची. नेहमी आपण या मिरचीच्या ठेचामध्ये शेंगदाण्याचा वापर करतो, पण यावेळेस आपण यामध्ये वाटाणा हा वापरणार आहोत. चला ही मिरची आपण अशी भाजून घेऊया. इकडे आपण गॅसवरती हा पॅन ठेवला आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्याला मिरची भाजण्यासाठी. हा पॅन गरम झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला ही मिरची घालायची आहे. या पॅनमध्ये आपण ही मिरची घालूयात भाजण्यासाठी. मिरची आपल्याला खूप छान भाजून घ्यायची आहे. मिरचीलाच आपल्याला पलटायचं आहे. मिरची आपली छान भाजली ना, तर ठेचा पण आपला आता छान होतो. आणखीन याला थोडंसं भाजून घेऊयात आपण. ही मिरची आपली भाजलेली आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे न टाकता हे आपल्याला वाटाणे घालायचे आहेत. यामध्ये हे असे हिरवे वाटाणे, हे पण थोडेसे भाजून घ्या. आता यामध्ये असे वाटाणे पण भाजलेले आहेत. हे असं थोडंसं याला मिक्स करून घ्या. हे पाहू शकता, यातले वाटाणे असे भाजलेले आहेत. आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला काढायचं. ह्या मिरच्या आणि हे वाटाणे थंड झालेले आहेत. आता हे आपण मिक्सरला घालूयात. हे मिक्सरला घाला. यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे अर्धा चमचा जिरं आणि आता हे मिक्सरला काढून घेऊयात बारीक. हा आपला मिक्सरला काढून झालेला आहे ठेचा, पाहू शकता अगदी बारीक. आता आपल्याला याला असं तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी आपण इकडे पॅन ठेवला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. हे थोडंसं तेल. हा पॅन गरम झालेला आहे. यामध्ये ही थोडीशी मोहरी घालायची आहे. यामध्ये हे थोडंसं जिरं घालायचं आहे. यामध्ये ही थोडीशी हळदी पावडर घालायची आहे. आपण हा मिक्सरला काढलेला बारीक ठेचा यामध्ये घालायचा आहे. हा बारीक केलेला मिक्सरचा ठेचा घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपली एक ही मिरची शिल्लक राहिलेली आहे, बारीक झालेली नाही. याला थोडंसं असं मीडियम गॅसवरती ठेवून द्या. हा छान आपला तडका देऊन झालेला आहे. आता आपल्याला यावरती ही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अशी एकदा हे मिक्स करून घ्या. हा पाहू शकता हा आपला ठेचा तयार झालेला आहे. नक्कीच ट्राय करा.